17 सप्टेंबर 2025 या दिवशी पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील काही सदस्यांनी गोळीबार केला होता। या गोळीबारामध्ये खरं तर सर्वसामान्य पुणेकरांच्या जीवापर्यंत गोष्ट गेलेली होती। याआधी जर आपण पाहिलं तर एका टोळीतील सदस्य दुसऱ्या टोळीतील सदस्यांना टार्गेट करायचे आणि त्या टोळीतील सदस्य देखील दुसऱ्या टोळीतल्या सदस्यांना टार्गेट करायचे। हे चित्र यापूर्वी पुण्यामध्ये पाहायला मिळालेलं होतं। टोळी युद्ध पुणेकरांनी पाहिलेलं होतं, कशा पद्धतीने टोळ्या एकमेकांना टार्गेट करतात ते। मात्र या निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारांनी त्याच्या साथीदारांनी थेट सर्वसामान्य पुणेकरांना त्रास द्यायला सुरुवात केलेली होती। त्याचं कारण अगदी क्षुल्लक होतं, पुण्यामध्ये दहशत निर्माण करायची, आपल्या टोळीचं अस्तित्व पुण्यामध्ये किती आहे, आपलं वर्चस्व किती आहे हे दाखवण्याचा हा प्रकार होता। खरं तर याचा थेट परिणाम निलेश घायवळच्या संपूर्ण साम्राज्यावरती झाला। ही घटना घडल्यानंतर निलेश घायवळ फरार झाला, तो विदेशात पळून गेला। त्याच्यानंतर निलेश घायवळचा आका कोण या सगळ्या गोष्टी सातत्याने बोलल्या जाऊ लागल्या। या घटनेने आणखीन पुण्यामधली जी गुन्हेगारी वाढते ती सातत्याने आता अधोरेखित होऊ लागली आहे। कारण हे जे काही टोळीतले सदस्य आहेत, मेंबर्स आहेत, ते आता थेट पुणेकरांना त्रास द्यायला लागलेत। हे यापूर्वी देखील कोथरूड परिसरातच घडलेलं होतं। पुण्यातला आणखीन एक कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीतल्या काही सदस्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली होती आणि त्याच्यानंतर गजा मारण्याच्या त्या सदस्यावर किंवा गजा मारण्यावरती थेट जी आहे ती पोलिसांनी कारवाई केलेली होती। गजा मारणे थेट सरेंडर झालेला, त्याच्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केलेली। त्याच्यानंतर असं वाटलं होतं की काही प्रमाणामध्ये पुण्यातली गुन्हेगारी जी आहे किंवा जी काही गँगवॉर आहे ते आटोक्यात येईल। मात्र पुन्हा या घायवळ टोळीने कोथरूडमध्ये डोकं वर काढलं, अशा पद्धतीने गोळीबार घडवून आणला। 17 सप्टेंबरला ही घटना घडली। त्याच्या अवघ्या काही दिवसांआधीच गणेश विसर्जन जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये पार पडलेलं होतं। पुण्यातलं गणेश विसर्जन हे राज्यभरामध्ये नाहीच तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहे। देशभरातून नागरिक जे आहेत ते पुण्यातलं गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात। त्याच गणेशोत्सवाच्या दरम्यान, त्याच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान दहशत निर्माण करायची हा या टोळीचा खरं तर मुख्य हेतू होता आणि तेव्हाच त्यांनी हा कट रचल्याचं पोलिसांच्या तपासात आता समोर आलंय। आणि या तपासातून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्याच्यानंतर आता पोलिसांनी 6455 पानाचं दोषारोप पत्र जे आहे ते सादर केलेलं आहे। त्याच्यामध्ये हा जो ही जी सगळी घटना घडली ती घटना निलेश घायवळच्या सांगण्यावरूनच घडवून आणल्याचं खरं तर पोलिसांनी या दोषारोप पत्रामध्ये सांगितलेलं आहे। या निलेश घायवळ टोळीतील 9 जणांविरुद्ध हे दोषारोप पत्र जे आहे ते दाखल करण्यात आलंय। तपासात आतापर्यंत समोर आलंय की घायवळने आपल्या साथीदारांना सांगितलं होतं, साथीदारांनो तुम्ही धमाका करा, शस्त्रे आणि पैसे मी देतो, केस झाली तर बाहेर काढण्याची जबाबदारी देखील माझी। अशा पद्धतीची खरं तर ही प्लॅनिंग जी आहे ती घायवळ टोळीची झालेली होती आणि त्यामुळेच ही काही गोळीबाराची जी काही घटना घडली ती घडवून आणली होती या घायवळ टोळीतील सदस्यांनी। ज्या मुख्य 9 आरोपींवरती दोषारोप पत्र पोलिसांनी दाखल केलेलं आहे त्या 9 आरोपींची मी नावं सांगते। पहिलं नाव आहे मयूर उर्फ राकेश गुलाब कुमरे, दुसरं नाव मयंक उर्फ मॉन्टी विजय व्यास, तिसरं गणेश सतीश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चांदलेकर, 6वं नाव आहे मुसाब इलाही शेख, 7वं जयेश कृष्णा वाघ, अक्षय दिलीप गोगावले आणि अजय महादेव सरोदे। या 9 जणांवरती सध्या दोषारोप पत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता पुणे पोलीस नेमकी पुढे काय कारवाई करतात हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे। जेव्हापासून ही घटना घडली तेव्हापासून सातत्याने या संपूर्ण प्रकरणावरून राजकारण घडताना देखील पुण्यामध्ये दिसतंय। सातत्याने जे पक्ष आहेत ते एकमेकांवरती आरोप करतायत, कारण निलेश घायवळ पुण्यातून थेट परदेशात पळून जातो। त्याला मदत करणारा नेमका राजकीय नेता कोण, त्याचा राजकीय आका कोण, या गोष्टी सातत्याने बोलल्या जात आहेत। कारण या आधी देखील आपण जर पाहिलं तर आता निवडणुकीचा काळ नुकताच गेलेला आहे आणि त्या दरम्यान अनेक नेत्यांचे निलेश घायवळ सोबतचे फोटोज व्हिडिओज जे आहेत ते बाहेर आलेले होते। त्यामुळे कुठल्या तरी राजकीय पक्षाचा हात या निलेश घायवळच्या टोळी मागे असू शकतो अशी देखील शक्यता जी आहे ती वारंवार वर्तवली जाते। खरं तर निलेश घायवळ हा अनेक महिन्यांपासून फरार आहे।
तो सध्या इंटरनॅशनल गुन्हेगार म्हणून त्याला घोषित करण्यात आलाय, कारण इंटरपोल कडून रेड कॉर्नर नोटीस जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे. जेव्हा इंटरपोल कडून अशा पद्धतीने एखाद्या गुन्हेगाराच्या विरोधात नोटीस जारी केली जाते, त्याचा अर्थ थेट असा असतो की तो आता इंटरनॅशनल गुन्हेगार आहे. त्यामुळे एक बातमी समोर आलेली होती सुरुवातीला की तो लंडन मध्ये पळून गेला असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक बातमी आली होती की तो स्वित्झर्लंड मध्ये असण्याची देखील शक्यता आहे. मात्र अशा पद्धतीचा एक गुन्हेगार परदेशात पळून जातो, त्याच्या सगळे जे बँक खाती आहेत त्याच्यामध्ये त्यांची लाखो रुपये त्यांच्या बँक खात्यांमध्ये आहेत, ते सील केलेले असताना यांना परदेशात राहण्यासाठी नेमकं मदत करतंय कोण, त्यांना आर्थिक बळ नेमकं कोण देत आहे, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र आता हळूहळू पुणे पोलीस देखील या सगळ्या टोळ्यांच्या विरोधात जी आहे ती आपली आवळ घट्ट करण्याचा प्रयत्न जे आहे ते करताना दिसत आहेत. आता या निलेश घायवळच्या टोळीतील 9 सदस्यांच्या विरोधात हे दोषारोप पत्र जे आहे ते दाखल झालेलं आहे. त्यामुळे एक पाऊल पुणे पोलिसांनी आणखीन या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे टाकलेलं आहे. आणखीन काय खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि निलेश घायवळला पुन्हा भारतामध्ये आणण्यासाठी, पुण्यामध्ये आणण्यासाठी नेमके किती दिवस प्रयत्न करावे लागतात, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र फक्त आणि फक्त पुणे शहरामध्ये आपलं वर्चस्व, आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये घडताना दिसत आहेत. त्यामुळे पुणेकर नागरिक सध्या हैराण परेशान झालेले दिसत आहेत आणि सातत्याने पुणेकर एकच प्रश्न विचारतायत, तो म्हणजे पुण्यातली गुन्हेगारी कमी होणार कधी. हे जे गुन्हेगार डोकं काढतायत, कोयता गँगचे किस्से जे आहेत ते सातत्याने घडतायत, या सगळ्या गोष्टी रोखणार कोण, हा प्रश्न खरं तर सर्वसामान्य पुणेकरांना पडलाय. त्यामुळे पुणे पोलिसांकडे जी काही नागरिक आशेने पाहतायत, पुणे पोलीस आता नेमक्या आणखीन काय कडक कारवाई करतायत जेणेकरून गुन्हेगारांना आळा लागेल, हे या सगळ्या गोष्टी पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते. शगुफ्ता शेख, lokmat.com, पुणे.